शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रावर सुलतानी सत्ता राज्य करत होत्या आणि त्यांच्या सतत लढाई व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठी सैन्य नावाकडून मारली जायची. अशा परिस्थितीत तीनशेचे राजे लखुजीराव जाधव यांची कन्या, अरे कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणजितकी तशी जिजाऊ, आणि त्यांचा विवाह तो राष्ट्र निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जाधवांची लेक ती भोसलेंची सून होऊन गेली. जाधवांची लेक ती भोसलेंची सून होऊन गेली आणि शहाजीराजेंचा संसार सोन्यापरीच विझून गेली. शहाजीराजेंचा संसार सोन्यापरीच विझून गेली. वाघिणीचं काळीच तिचं वाघिणीच्या पोटी, वाघिणीचं काळीच तिचं वाघिणीच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओठी, जगदंब 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 तिच्या ओठी. विवाह झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये लखुजीराव जाधव व त्यांचे सहकारी शहाजी भोसले व त्यांचे सहकारी कर्नाटकात मोहिमेसाठी गेले आणि यातच एका खंडाळ्या सैनिकाचा हत्ती बेफाम झाला. हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या करण्यात आल्या. एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसलेंची. जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव, जिजाऊ माबाईचे भाऊ, तर भोसलेंच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले, जिजाऊ माबाईचे हत्ती राहिल्या बाजूला. संभाजी भोसलेंकडून चुकून वार झाला तो दत्ताजी जाधवांवर. दत्ताजी जाधव मारला गेला. दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखुजीराव जाधव पुढे आले. लखुजीराव जाधवांनी वार केला तर तो संभाजी भोसलेंवर. संभाजी मारला गेला. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून, तर भोसलेंची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून. अरे अरे माझी जाऊन रडायचं कुणासाठी? एकीकडे भाऊ मेलाय तर दुसरीकडे धीर मेलाय. जिजाऊ रडत होत्या नागानं महाराष्ट्रासाठी. त्यांना वाटत होतं सुलतानी, मोगली, इंग्रजी, पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावा. आया बहिणी सुना बाळांचे रक्षण व्हावे म्हणून त्या धावत पळत शिवाईनी मातेच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या, हे शिवाई माते, माझे जर माझ्याच तलवारीने मरत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून मला एक असा पुत्र दे की जो गोरगरिबांचे, दीन दुबळ्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे राजा उभे करून आया बहिणींना सुखात ठेवेल. आणि दगडालाही पाजर फुटावं असं वातावरण तयार झालं. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला. अहो माझा राजा जन्मला. इंद्रलिकांचा कैवारी जन्मला. अहो शिवबा जन्मला. म्हणतात ना, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही. हा एक इतिहासच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा. इतका तेजस्वी अनुजस्वी इतिहास याच माती छत्रपती शिवरायांचा व शंभू राजांचा घडला.
पांडू 4 दिवस 4